महाराष्ट्रातील आस्थापनांचे फलक मराठी भाषेत असावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी काढले होते। मात्र त्यानंतरही शहरातील व्यापाऱ्यांनी मराठी फलक लावलेले नाहीत। याबाबत महापालिका प्रशासन आणि व्यापारी संघटनांबरोबर वारंवार बैठका होऊन देखील तोडगा निघालेला नाही। त्यामुळे आज उल्हासनगरमध्ये मनसेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली। मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख सध्या फोनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। देशमुखजी, शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी तुम्ही व्यापाऱ्यांना अल्टिमेटम दिलं होतं, त्यानंतर आज अखेर आंदोलनाचं हत्यार उपसलं, काय सांगाल याबाबत? मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबरला निर्णय दिला होता की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत त्या सर्व आस्थापनांचे बोर्ड हे मराठी भाषेमध्ये असले पाहिजे। त्या अनुषंगाने 25 नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन होती। 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व व्यापाऱ्यांना आपल्या आस्थापनांचे नामफलक मराठीत करणे बंधनकारक असताना व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला जुमानलं नाही। त्यानंतर 1 डिसेंबरला महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, मनसे पदाधिकारी आणि व्यापारी संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला होता की उल्हासनगरचे जे मनसे भाजपचे आमदार आहेत कुमार आयलानी यांनी आमच्याकडे 26 जानेवारीपर्यंत वेळ मागितला होता की 2 महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण शहरातले जे व्यापारी आहेत हे आपल्या आस्थापनांचे नामफलक हे मराठी भाषेत करतील। परंतु 2 महिने हे आणि 2 महिने ते 4 महिने दिल्यानंतर सुद्धा काही व्यापारी आपल्या आस्थापनांचे नामफलक इंग्रजीतून मराठीत करायला तयार नव्हते। म्हणून अशा काही मुजोर व्यापाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। ABC न्यूजशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय उल्हासनगरमध्ये दुकानांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी आज मनसेनं आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली।